अमरावती लोकसभा निवडणूक संपली असली तरीही मात्र विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपे सुरूच आहेत। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापकीय अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेचे प्रहारचे उमेदवार दिनेश भोप यांच्या प्रचाराकरिता 23 व 24 एप्रिल करिता सायन्स कोर मैदान हे बुक केलेले होते। परंतु 24 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराकरिता जाहीर सभा ही त्याच मैदानावर होणार होती। परंतु बच्चू कडू यांनी 23 व 24 एप्रिलची परवानगी काढल्याने त्या मैदानावर सभा ही प्रहारचीच होणार अशी ठाम भूमिका आमदार बच्चू कडूंनी घेतलेली होती। त्यामुळे 23 एप्रिल रोजी बच्चू कडूंनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह सायन्स कोर मैदान गाठले व त्या ठिकाणी पोलिसांनी बच्चू कडूंना अडवले व हे मैदान अमित शहांच्या सभेसाठी राखीव करण्यात आलेले आहे असे पोलिसांनी सांगितल्यावर बच्चू कडू आक्रमक होत त्यांनी त्या मैदानाच्या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला। याच दरम्यान बच्चू कडू यांनी पोलिसांसोबत झालेल्या बाचाबाचीत त्यांच्या कार्यकर्त्याला कानशिलातही लगावली। मात्र त्याआधी पोलीस उपायुक्त शिंदे यांच्याही कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर विरोधकांकडून चांगलाच व्हायरल होत आहे। त्यामुळे बच्चू कडूंनी पोलीस उपायुक्त यांच्या कानशिलात लगावल्याने बच्चू कडू यांना तात्काळ अटक करावी अशी तक्रार आता भाजपचे गोपाल तिरमारे यांनी पोलीस आयुक्तांकडे केलेली आहे। देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा यांच्या प्रचाराच्या सभेच्या परवानगीवरून आमदार बच्चू कडू यांनी दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी पोलीस अधिकाऱ्यांशी फार मोठ्या प्रमाणात वाद घातला आणि त्या वादाचं रूपांतर असं झालं की आमदार बच्चू कडू यांनी पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे यांच्या जोरदार कानशिलात लगावून त्यांचा अवमान त्या ठिकाणी त्यांनी केला। यावेळी आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर फार मोठे गंभीर आरोप सुद्धा लावले। एका बदलीसाठी ते कायदा मोडतात, पोलीस हे रंगबाजी करतात, अशा प्रकारचे गंभीर आरोप आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर लावले। गेल्या काही वर्षांपासून पोलीस अधिकाऱ्यांमार्फत आमदार बच्चू कडू यांना सुरक्षा पुरवल्या जात आहे आणि त्यांना सुरक्षा पोहोचवणारे अधिकारी असो किंवा इतरही कर्मचारी असो त्या अधिकाऱ्यांवर कानशिलात लगावणे, त्यांचा अवमान करणे ही अत्यंत खेदाची बाब आहे। म्हणून माझी अशी विनंती आहे की आमदार बच्चू कडू यांची जी पोलिसांची सुरक्षा आहे ती काढून घेण्यात यावी आणि आमदार बच्चू कडू यांनी शासकीय कामकाजामध्ये अडथळा करणे, पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण करणे, दबावात त्यांना गंभीर आरोप लावणे, या आरोपाखाली त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हे नोंद करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी। याकरिता मी पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देऊन विनंती केलेली आहे। जर त्यांच्या विरुद्ध कारवाई झाली नाही तर निश्चितच आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल।